मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला जास्त फटका बसणार। भविष्यात एसटी बसमध्येही भाडेवाढ करावी लागेल, सरनाईकांचं सूचक वक्तव्य। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा उल्लेख नाही। तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख। 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही तशी चर्चा। पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। 20 तारखेला पुन्हा बैठक होणार। पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। दादांचं काम पुढे घेऊन जाणार। निधीचा वापर करताना पारदर्शकता महत्त्वाची। डीपीडीसी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य। नेटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार। पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। नेट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई। खासगी क्लास चालकांच्या घरावर छापा। परीक्षेआधी काढण्यात आलेल्या गेस पेपरवरून संचालकांची चौकशी। देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक। पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत। सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। पुरुषांच्या टॉयलेटमध्ये हा टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता।